किती दिले इकडं शाळेत गेले आज ताई मला सांगा, हे तुमची घरं कोणी पाडले, कधी पाडले, काय कारण? हे घराला आता 8 दिवस झाले पाडून. ते शिवसाहेबांनी येऊन घर पाडले आमचे. आणि पोलीस आणले होते त्यांनी, बरेच 20-25 पोलीस आणले होते. लेडीज पोलीस होते आणि पोलीस बी होते. आणि आम्हाला त्यांनी असं ओढवून नेलं कुत्र्यासारखं. आमचे मुलं पण आम्ही ते JCB मध्ये टाकले तरी पण त्यांना कीव आली नाही. आणि आम्हाला पण असं ओढून नेलं त्यांनी तरी पण त्यांना दया आली नाही. आमच्या मालकाला अटॅकचा झटका आला तरी पण त्यांनी दवाखान्यात सगळं न्यायचा प्रयत्न नाही केला. आम्ही ज्यावेळेस मोठे रडलो त्यावेळेस त्यांनी आम्हाला गाडीमध्ये नेलं आणि तिथं गाडीमध्ये सरकारी दवाखान्यात नेऊन टाकलं. आणि माझ्या मुलाला त्यांनी 3-4 तास दूध पाजायला नाही दिलं. आणि मुलं इतकं रडत होतं तरी पण त्यांनी दूध पाजायला नाही दिलं. इतकं रडलो आम्ही तरी पण त्यांनी काय आम्हाला सोडलं नाही, ते लेडीज पोलिसांनी. आणि नंतर समजा घर पाडल्यावर त्यांनी आम्हाला सोडलं मोकळे. ताई तुम्ही इथं किती वर्षापासून राहत होते? 100 वर्ष झाले आम्हाला इथं राहत होत आम्ही. तुमचे सासू सासरे वगैरे राहतात का? हा, सासू सासरे वगैरे राहते. अजून सासू राहत होते आमची 100 काय वर्ष. कारण होतं बरं घर पाडायचं, काही माहिती पडलं? नाही, काहीच कारण माहिती नाही पडलं आम्हाला. फक्त आमचं काय काम बंद ठेवा म्हणून नोटीस दिली त्यांनी कुठल्या आम्हाला. अधिकाऱ्याने नोटीस दिली होती? ते शिवसाहेबांनी दिली ती नोटीस. आता काय मागणी आहे तुमची? आमची मागणी आहे की आमचे घर आम्हाला पक्के बांधून द्यावं, आमची जागा हे आम्हाला नावावर करून द्यावा. काय नाव आहे तुमचं? रंजना विष्णू गुंजाळ. राजे, तुम्ही या ठिकाणी भेट दिली, काय मागणी आहे, या परिवारावर काय दिसली, काय सांगा? खरं तर या परिवारावर अन्याय झाला असं मी या ठिकाणी म्हणेल. या मुजोर अधिकाऱ्यानं, या नगर परिषदेनं विकासाच्या नावाखाली जे या गरिबांचे घरं पाडलेत, ही सरासर चुकीची गोष्ट आहे साहेब. जर नगरपालिका म्हणते हे अतिक्रमण आहे, नगरपालिकेचे सेव म्हणतात हे अतिक्रमण आहे, तर मग नगरपालिकेनं कुठल्या आधारावर यांना या घराच्या नंबर प्लेट्स दिल्या, याच्यावर काय लिहिलेलं आहे, यांचा तुम्हाला टॅक्स चालतो. जर हे अतिक्रमण आहे तर कुठल्या अधिकारानं तुम्ही, कुठल्या पुरावा घेऊन तुम्ही या ठिकाणी शासकीय शौचालय दिले? हा सवाल माझा नगर परिषदच्या सीओना आहे. त्यानंतर इतक्या कडाक्याच्या उन्हामध्ये कलेक्टर साहेबांचे सक्त निर्देश आहेत की 12 ते 4 या वेळेत कुणी समजा बाहेर पडू नये, उन्हात जाऊ नये. अशा कडक उन्हामध्ये तुम्ही या गरीब लेकरांच्या डोक्यावरचं छत्र हिरावून घेतलं. खरं तर तुम्ही स्वतःला माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचे आहे का? तुम्ही या गरिबांचे घर पाडता. हे गरीब ज्या वेळेस तुम्हाला तुमच्या कार्यालयामध्ये जबाब विचारायला येतात की आमचे घर का पाडले, तर तुम्ही या गरिबांवर 353 सारखे गंभीर गुन्हे दाखल करता. खरं तर ही चुकीची गोष्ट आहे. खरं तर त्या गजानन तायडे या सीओवर गुन्हा दाखल झाला पाहिजे की त्यांनी या एका घराला नोटीस दिली की कच्चं बांधकाम चालू असताना की तुम्ही ते बांधकाम थांबवा. त्या थांबवा त्या नोटीसच्या नावावर तुम्ही एका घराच्या नोटीसच्या नावावर 5-5 घरं या ठिकाणी उद्ध्वस्त करता. हे कुठल्या अधिकाऱ्याने तुम्ही करता, याचा जबाब त्या सीओनी आम्हाला दिला पाहिजे. माझं नाव विकास विजयराव जाधव. 5 घर आहे त्यांची गुंजाळ कंपनी.
ताई तुम्ही आज उघड्यावर बसल्यात, काय कारण आहे, काय झालं? काही कारणाने ते शिवसाहेबांनी इथं येऊन जे राडा करेल आहे, बळजबरी येऊन ते जेसीपी न येऊन असे बोलत होते लगे दसके ते म्हणत होते ताई काय झालं होतं? शिवसाहेबांनी येऊन आम्हाला, शिवसाहेब इथं आलते त्याच्या आधी यायचं ना आम्हाला सांगायचं की तुम्ही दुसरीकडे नियोजन करून घ्या, आम्ही लेकरबाई बाळाची सोय केली असती ना. तर डायरेक्ट येऊन घर पाडून राहिले ते शिवसाहेब. म्हणजे त्याच्याच मनाने चालू द्यायचं का? सरकारने नुसती नोटीस बी काय दिली ती त्यांनी आम्हाला, नुसतं बांधकाम बंद करण्यासाठी. ते डायरेक्टली येऊन एक घराची नोटीस देऊन 5-5 घर पाडून राहिले ते इथं येऊन. आणि पोलिसांना घेऊन आम्हाला कुत्र्यासारखं वडत नेऊन ते पोलीस लोक पण आम्हाला हाणत होते. ते एवढं लेकराला पण हिसकून घेतलंय त्यांनी. एवढी रडत होती, सकाळपासून संध्याकाळ झाली तरी पण त्या पोरीला दूध पाजायला मायपाशी पण आणलं नाही. जीभ मध्ये कोणून ठेवलं होतं त्यांना. आमच्यावर इतका अत्याचार केलाय त्या शिवसाहेबांनी, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आणि ते काय म्हणते, तुम्ही औषधी घ्या, फाशी घ्या, काय पण केलं तरी आम्हाला काही घेणं देणं नाही. म्हणजे जगायचा हक्क सरकारनं फक्त यांनाच दिलाय का? गरिबांना नाही दिलाय का? गरीब मरून जाऊ का? ठीक आहे, आम्ही इथंच मरतो, इथंच आमची मुर्दे पाडतो आणि जिथं टाकायचं आम्हाला तिथं टाकून द्या तुम्ही, तर आम्ही काही बोलणार नाही ना. मुर्दी झाल्यावर काही बोलणार नाही ना आम्ही. तो नेऊन फेका, कुठं फेकायचंय तुम्हाला. तर काय नाव आहे तुमचं? संगीता बनसी गुंजा.